आणि साक्षात पांडुरंगाला आपल्या झोपडीमध्ये बोलवलं तो भक्त पुंडलिक, बरोबर ना? कारण ज्या पुंडलिकाने आई वडिलांची मनोभावे सेवा करून साक्षात पांडुरंगाला आपल्या झोपडीमध्ये बोलवण्याची ताकद आईच्या सेवेमध्ये आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून देवाची सेवा करून आपल्याला पुण्य जेवढं मिळत नाही तेवढं आई वडिलांची सेवा करून आपल्याला पुण्य मिळतं। आणि म्हणून माझ्या सर्वांच्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत, जोरदार टाळ्या होऊ देत। कारण ज्या मातेने स्वर्गापेक्षाही सुख आपल्या गर्भामध्ये आपल्याला दिलेलं आहे त्या जगतजननी मातेला आणि आपल्या वडिलांना आपण लाख लाख धन्यवाद द्यायला पाहिजेत। म्हणजे ह्या जर आपण आपल्या शरीराचे कातड्याचे जरी जोडे बनवले, आई वडिलांच्या पायात घातले, तरी सुद्धा आपण त्यांचे ऋण फेडू शकणार नाही, एवढं कर्तव्य आई वडिलांचं महान आहे। तर छोट्या छोट्या संकटाला ती आई असते आणि मोठ्या संकटाला तो बिचारा बापच असतो, बरोबर ना? ज्यावेळी रस्त्याने चाललोय, जाता जाता जर ठेच लागली तर आपण लगेच म्हणतो आई ग, पण एखाद्या हायवेला एखादी गाडी अंगाने आली तर आपण अचानक म्हणतो बाप रे, बरोबर ना? कारण छोट्या संकटाला आई आणि मोठ्या संकटाला तो बिचारा बापच असतो। आणि म्हणून आई सारखं पवित्र दैवत या जगतामध्ये दुसरं नाही। स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून आई आणि वडील यांना कोणी विसरायचं नाही, जिवंतपणी त्यांच्या मुखामध्ये जे पाहिजे त्यांना ते घालण्याचा प्रयत्न करावा, अशी नम्र विनंती आपल्या सर्वांना करतो। कारण कैलासवासी संभाजी भिवा राणे, कैलासवासी संभाजी भिवा राणे यांच्या स्मरणार्थ श्रीकृष्ण भिवा राणे माझे गुरुबंधू आहेत। श्री की आई वडिलांची सेवा खूप महत्वाची आहे मंडळी। कर पुण्य प्राप्त करायचं असेल तर जिवंतपणी आईच्या मुखामध्ये, वडिलांच्या मुखामध्ये काहीतरी घाला, नाही तर आपल्या, तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, आपल्याकडे पद्धत अशी आहे, जिवंतपणी आई वडिलांना विचारायचं नाही आणि मेल्यानंतर गावाला जेवण घालायचं। जिलेबी किती, लाडू किती, मेल्यानंतर काय उपयोग नाही त्याचा, गावाला नाही तर अख्ख्या मुंबईला घाला, बरोबर ना? फायदा काय नाही। कारण समाज असा आहे मंडळी, तुम्ही 4 भाज्या केलास, 3 चांगल्या भाज्या झालेल्या कोण सांगणार नाही, पण ज्याच्यात मीठ कमी आहे त्याची वाटभर चर्चा असणार। काय त्या 4 भाज्या केला पण एकात मीठच नाही अरे पण ती ज्या 3 चांगल्या खाल्या त्या सांगायला पाहिजे ना, हा समाज आहे। आणि म्हणून प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला की मनापासून जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा, तुम्हाला पुण्य मिळेल। माझी लहान मुलं जी आहेत, तरुण मुली आहेत, मुलगी आहेत, त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, मोबाईलचा जमाना आहे, 100% तुम्ही मोबाईल वापरा, त्याच्याबद्दल काही शंका नाही। पण ज्यावेळी आपल्या घरामध्ये आई किंवा वडील कामावरून थकून बागून येतात त्यावेळी त्यांना पाण्याचा तांब्या पुढे करण्याची कुवत आजच्या मुलांमध्ये राहिली नाही आहे। ही शोकांतिका आहे, ही शोकांतिका आहे। आई कुठून आली कामावरून, वडील कधी आले यांना माहित नाही, हा चॅटिंग मध्ये मग्न असतो, बरोबर ना? आणि म्हणून आई वडिलांची सेवा सर्वश्रेष्ठ आहे। आणि म्हणून आईसाठी एक गाणं घेतो या ठिकाणी। आई माझी, जरा आवाज द्या ना, नाही आता येऊची द्या, जरा थोडं थोडं द्या, काय नाही द्या हो, मी बघता येऊ दे, काय काळजी करू नको। हॅलो, द्या माईक द्या हो, आवाज भोमटून भोमटून 20 दिवस बाऱ्या करतोय रोज, थोडा द्या आवाज। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार, मायेचा सागर जीवन दिला आकार, मायेचा सागर जीवन
जीवना दिला आकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार आई माझी मायेचा सागर धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या आई वडिलांसाठी झाल्या पाहिजे. कारण आई म्हणजे मंदिराचा उंच कळस अंगणातील पवित्र तुळस. आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी वाळवंटामध्ये प्यावं असं थंड पाणी. आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी आणि वेदनेनंतरची प्रथम जी आरोळी ती म्हणजे माझी आई ती म्हणजे माझी आई ती म्हणजे माझी आई. श्रावणी मिलिंद पारकर मॅडम यांच्याकडून आईसाठी जे गाणं घेतलं त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. कारण आईचं महत्व प्रत्येक मुलाला कळलं पाहिजे. बरोबर ना. आईचं महत्व प्रत्येक मुलाला कळलं पाहिजे. याचं कारण असं आहे या ठिकाणी सन्माननीय जगन्नाथ सेलार विठ्ठल सेलार संतोष आयरे सन्माननीय आमचे सद्गुरू पै महाराजांचे अनुयायी आहेत. संतोष पवार बुवा ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळेअभावी आपल्या सर्वांची नावं घेतली नाहीत माफ करा. या ठिकाणी सर्वांकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय आमचे भाऊजी पांडुरंग पवार तिरवडे मुक्काम तिरवडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना उदंड आयुष्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.